मैदान आपल्याला घेऊन जरा एक फोट घ्यायचं रातभर पाणी हो कपडावडे थांबा आखाड्यात 2 नंबरची कुस्ती लागते इनाम रुपये 10,000 मूर्ती लहानपण कीर्तिमान भारत पता कुस्ती केंद्राला सराव करणार हरसूलचा प्रमोद काळे हात वरती करा ईश्वरी देणगी लाभलेला उंचापर्यंत तब्येतीचा जे भोलेनाथ कुस्ती केंद्र कवशे रोडला सराव करणारा अंबड तालुक्यातला रोहलागडचा पैलवान अरुण राजपूत हात वरती करा अरे दोघांनाही पहिल्याच वेळेस सूचना दिल्या जाते जर कुस्ती निकाली झाली नाही तर गुन्ह्यावरती निकाली काढण्यात येणार कुस्तीच्या प्रारंभालाच नियम सांगून दिला पंचाला जोपर्यंत निकाली कुस्ती घ्यावी तोपर्यंत निकाली होणार चला चला वेळ होऊन झालेला आहे 1 नंबरच्या कुस्तीचे पैलवान प्रारंभ झाला मुस्ताफाई छोटे पटे बाबा जागा गेल्या 2 वर्षापासून कुस्ती प्रगती होते आज विरोधच्या मैदानात लागले एका पट्टीमुळे आरोप असता झाले 6,000 रुपये 6,000 आणि या प्रमाणामध्ये एकच कुस्ती आणि माणसं जास्ती होता कपड्यामध्ये 2 जण वाजवा 2 जण खाली बसा बसत नाही कोणीच बसणार कोण नाही पंजाची पकड चालू झाली गर्दन कोट चालू झाले डोक्याला डोकं भिडलं कुस्तीला प्रारंभ वाजवणार ध्यान ठेवा वाजवणारे शाबाश शाबाश अरे वाजवणार 2च कुस्त्या राहिल्या ना वाजव वाजव शिवाने आखाड्याला शाबाश रे नाही देतात का तुमच्या हिशोबाने घ्या पंच म्हणतीच करा पंच म्हणतीच करा आमचे शब्द माघार घेतले जुळून घेतले आगून आलो पुढा समोरासमोर कुस्तीला प्रारंभ झालेला ताकदीचा अंदाज घेण्याचं काम चालू आहे ताकदीला जवळ आपल्या टाकेले आरामात असतो जवळपास 2 वर्षानंतर ही कुस्ती समोरासमोर आलेली आहे अशी तुल्यबळ कुस्ती मैदानात 2 नंबरची आताचे हातोडे मानेवरती पडायला लागले आपल्या मानेवरती जर पैलवानाच्या हाताचा हातोडा पंचमंडळी फिरत राहा आपल्या मानेवरती जर पैलवानाचा हाताचा हातोडा पडला तर आपल्याला दिवसात अन्य दिसतील बरं का पण ते पैलवानाच सुद्धा ना पैलवान म्हणजे काय
संकटच्या रक्ताला उकळी फोडणारा ऐन तारुण्यात जावे संताप्रमाणे राहून या लाल वाटेची शेवट करणाऱ्यांच्या जीवांना विरांचा परिवार म्हणतात. इथे वेळा कपड्याचे काम टाळी करा, टाळ्या करा, टाळ्या. माझा खेळाडू बांधवानो गर्दीत जाऊ नका. नाही आता गर्दीत गेल्यावर गाव भेटणार नाही असं म्हणजे बरं मंडळी. माझा खेळा असं जनो नाही ते पंच बोलते ना. हा पंच बोलते ना. आपण तोंडात बोलणार आहे तेच नाही पंच घेणार आहे. काय वर नाही अंतिम असणार आहे. दोन्ही पैलवानांना समान गती असते. आणि गावचे विद्यमान सरपंच गणेश बाबा वाघासारखा माणूस उभा राहिला. गणेश भाऊ वाघचा वाघ हे वाघ म्हणतो बरं का, पण वाघ जरी आणणार असलं तर वाघासारखा माणूस आहे. आणि वाघाच्या भरोश्यावर सरपंच झाले गावचा. गाव मला कसा आटायचा, एक आदर्श कसा निर्माण करायचा, तरुण पिढी कशी निर्माण हवे हा आता त्यांच्या मनात असे आदर्श सरपंच आदर्श गावचे कुस्ती कमिटी यांच्या संयुक्त मनात चालू केला खरा कुस्तीवर ध्यान ठेवा. आणि दुहेरी पट काढून पाठीवरती आलाय तो अरुण राजपूत. दुहेरी पट काढून बघा. अति जबरदस्त तुलनेबाज कुस्ती करण्यात आला. इकडे घे, इकडे घे. समाज करून बसलाय तो. चला जबरदस्त कुस्तीचा सामना काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती आहे. काळजाचा ठाव घेणारी कुस्ती आहे. नाम कमाव दाम बी कमाव नाम वचन करो अशी कुस्ती आहे. विद्यमान चर्चा देवराजचं कुस्ती मैदान म्हणलं की अनेकांच्या वाटा इथलं रळ लागलेले असतात. अनेकांची पावलं असतात. तर एक नेत्रदीप सोहळा मल्लयुद्धाचा थरार इथं आपल्याला बघायला मिळतो. आत्ताची कानकलिया एक चेकना आणि बल्लंड ताकदीचा पैलवान म्हणजे अरुण राजपूत. 1964 सालचे हिंद केसरी स्वर्गीय मानसीभाऊ मानेची प्रतिकृती असलेला पोरगा. सांगलीतला याला माहिती मानव नाही ते पाहिजे ना काय पंच पाहिजे. हा नाही पंच सांगते पंच सांगते तेच बरोबर आहे रे. खाली पाड रे. तू गर्दीत गेला या पाय पहिल्या वेळेस ते हा ते धकून घ्या. या पा नियमानं नीतीनं कुस्ती खेळा. नीतिमत्ता ठिकाणावर ठेवा. तुम्ही पैलवान लोक आहे.
विनय शिस्ता आणि नम्रता पैलवानाच्या हाती असलेला लागू नको. सलीम भाई कटका पास हो देता बच्चों भाई जाए सलीम भाई आला दूध काढून उसको बुला लो उसको ओए बुला ले भाई नाही चालू राहिला का ठीक आहे पुढे पंचाचा निर्णय प्रमोद कडे जखमी असल्यामुळे पंचाचा निर्णय कुस्ती मुस्ताकभाई काय निर्णय घेतला मुस्ताकभाई बरोबरी सोडण्यात आलेली आहे फायनलच्या